बंद झाले ती. थांब तू. माती सगळी पुसायची. करा मिक्स करा आता प्रॉपर. थोडीशी माती टाक वरती कोरडी. मम्मी टाक ना. आता आपण बनवणार आहे. आता आपण सुरुवात करणार आहे गणपती बाप्पांना बनवायला. तर हे पाहू शकता आपल्या इथं मस्त हे शाडू मातीचा गोळा बनवून झाला. माझ्या ननोडी बनवायला मदत केली मला. काय नंतर पीठ बनवायचं एक्सपिरियन्स लय वर्षांचं आहे म्हणून तिला एकदम मस्त बनवता आलं. ती सांगत होती पप्पा आणि माझ्या आत्याचे पण लहानपणी माती म्हणजे शाडूच्या मातीने गणपती बनवायचे. हे पाहू शकतो. तर आपण आता इथं स्टार्टिंग करू. तिकडे वतन दाबला मी. तिने रे यार तर व्हिडिओ अख्खा गेला. मी म्हणलं पॉज कर लगेच. तर आता आपल्या इथं उंडा बनवून झालाय तुम्ही पाहू शकते. तर माझ्या ननोने बनायला मदत करून दिली मला शाडू मातीचा. हे पाहू शकते. तर माझ्या ननोला लई वर्षांचा एक्सपिरियन्स आहे गोळा म्हणजे पीठ मळायचा. भाकरीने त्यासाठी नाही करत का त्यासाठी. माझ्या ननोने एकच नंबर केलाय. माझी ननो म्हणायची की ना माझ्या पप्पानं माझ्या आत्या आणि माझ्या काकानं लहानपणी असेच गणपती बनवायचे घरच्या घरी. ते तुम्ही पाहू शकते. तर आपण आता बनवायला सुरुवात करू. पाहू शकते इथं आपण खालचा बेस पूर्ण केलाय आणि आता बनवायला सुरू करू राहिलो. ते स्टार्टिंगली इथं मी पाय बनवले. एक पाय बनवून झाले आणि आता बाकीच्या पायचं बनवायचं आहे. हे आपलं इथे पाहू शकते तुम्ही. इथं मातीचा गोळा फुल दही हे करून ठेवलं आहे. तर आता चला सुरुवात करू आपण बनवायला. तर हे पाहू शकता तुम्ही इथं आपला अर्धा गणपती तयार होऊन झाला आहे. त्यांची बॉडी राहिली. आता त्याचं मेन पार्ट म्हणजे आता ते ना त्यांचं ना डोकं आणि ना सूंड राहिले. ते ना लय आवडे बाई म्हणून ना जरा आवड जाणार आहे. मी पण फर्स्ट टाइमच बनवलाय पण त्याच्या मानाने मला चांगला बनवला अशी मम्मी तर म्हणती बाई. मला तर काही चांगला वाटा ना तो. मग पाहू आता काय म्हणतो. बाई आपण बाई. तर आपण पाहू पुढं आपण अर्धा बनवायचं आहे. तर तेव्हा पाहत राहा. हे पाहू शकते आपले गणपती बाप्पा इथं बनून म्हणजे थोडी अजून राहिलेली भरपूर त्याचे. पण तरी आपले इथं थोडं फिनिशिंग झाली आहे. हे पाहू शकते मस्त. हे आपले कान बिन झाले सगळे बनवून. फर्स्टच ट्राय होता माझ्या घरी आणि एवढं काही चांगलं नसून बनलं. हे पाहू शकते मी इथं कानांना आता सपोर्ट बनवतोय. ते नंतर लपवून टाकू आपण मस्त डिटेलिंग संग. पाहू शकते तुम्ही. हे पाहू शकते. हे आपले गणपती बाप्पा मस्त सुकून तयार झालेले. तुम्ही पाहू शकते. हे हॅशटॅग चष्म्यावाले गणपती बाप्पा आहे. तुम्ही पाहू शकते इथं त्यांच्या साईडला मस्त उंदीर मामा बसलेले. हे आपले गणपती बाप्पा आहे. तर आता आपण त्यांना कलर द्यायला सुरुवात करणार आहे. पाहू शकते तुम्ही इथं कलरचं सामान घेतलं मी. आता इथं स्किन कलर देणार आहे आधी. पाहू शकते. हे पाहू शकते. तर चला आता आपण ना कलर द्यायला सुरुवात करू. तर आता आपण इथं कलर द्यायला सुरुवात करणार आहे. तुम्ही पाहू शकते. आधी आपल्या हाताने मस्त स्किन कलर घेऊन घेऊ. ते पाहू शकते आपलं इथं स्किन कलर देऊन झालं इथं. हे पाहू शकते. हे पाहू शकते मस्त आपलं स्किन कलर देऊन झालाय आता. तर आता आपण त्याला नंतर आता थोडं गोल्डन कलर देऊ. त्याच्या माळी आणि हे आहे ना फेटायचा तुरा त्याला
तर चला इथं पाहू शकते आपले गणपती बाप्पा थोडे अर्धे कम्प्लीट झाले. हा त्यांचे डोळे अजून थोडे नीट करायचे. तुम्हाला आता ते आंधळ लोकांना नाही वाटत असं, पण त्या अजून त्यांचे डोळे नीट करायचे. हे पाहू शकते. अजून लई सारे काम बाकी त्यांचं. पाहू आपण पुढं अजून पात्रा. ते इथे आपले गणपती बाप्पा तयार झाले. हा हे माझा फर्स्ट टाइम होता. पहिलेच वर्ष होते जेव्हा मी घरी बनवले आणि कलरिंग केली. तरी पहिल्या वर्षीच मी चांगले केले अशी माझी मदर्स म्हणती. तर हे पाहू शकते तुम्ही मस्त. हे पाहू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व व्ह्यूज वर्ल्डला फॉलो करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.